हाय, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि आता चहा वगैरे घेते. आज तर आम्हाला जायचं आहे, तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे आम्हाला. मामा घ्यायला येणार आहे आम्हाला, म्हणजेच दीदींचे पप्पा आम्हाला घ्यायला येणार आहे. तर आम्ही दोघी पण सोबतच जाणार आहे, कारण आमच्या दोघींची गावं जवळजवळ असल्यामुळे आम्ही दोघी पण सोबतच जाणार आहे. तर चला पटकन स्वयंपाकाची तयारी करतो. पहिले तर चहा घेते आणि मग स्वयंपाक करते. आणि सुनील ते गेले वृंदावनला, तर आज ते प्रेमानंद महाराजांचं दर्शन पण घेतील. आमची तयारी चालू आहे बॅग भरण्याची. माझी काल भरली आहे, पण कानाची आणि दीदींची राहिली, तर मी वरतून बॅग काढली आणि आता बॅग भरायची त्यांना पण, कारण आज आम्हाला जायचं आहे सुट्टीला. दादू, तू एवढ्या लवकर का बरं उठला? हां, कुठं जायचं आहे तू सांग बरं. हो आजी, आजी काय करते पाहिजे ते बघ. आजी लाडू देऊ राहिले. पळ 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 पळ. तुमची गंमत पाहतून म्हणा मी काय खाऊ, मी काय खाऊ म्हणा. तुमची गंमत पाहतून मला नाही माझ्या वाटत. भूर जायचे नाही आपल्याला. मी काय उठलेलं बिटलेलं या पूर्वी लगेच सुरू होते. लगे पटकन आपल्या सुरुवात. कान्हा ए दादू, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. पप्पा कुठे गेले माहिती आहे तुला? पप्पा अय्यो, पप्पा म्हणले होते लय असं आलं. पप्पा कुठे गेले रे दादू? पप्पा. दादूच्या मम्मा सोबत मी पण पेज खायला लागली आता. का बरं? तोंड आलंय ना माझं. बाळातीन बाई नंबर 2. कितकं बाळत मी झाले बाई बरोबर. नाही, मीच राहिले होते. राहिली होती म्हणून तुला पण ऍड करून घेतलं. दादू जा, आजीकडे जा. व्हिडिओत पाहिजे होतं, लय आनंद होतो लगेच. आमचे जे वाटेकरी आहे त्यांनी आम्हाला मांडे दिलेले, तर आम्ही बाकी सार भात भजी वगैरे केलं, पण त्यांनी आम्हाला मांडे दिले होते. त्यांनी 2-3 वेळा दिले आणि ह्यावेळेस पण त्यांनी दिले. माझं मामा येणार होते, म्हटलं मग मांडे आणि बाकी जे पुरणपोळीचं स्वयंपाक आहे तेच करू. तर हे बघ केवढा मोठा मांडा आहे. याची तर घडी घातलेली, पण अजून लई मोठा आहे, म्हणजे मोठी पुरणपोळी. आणि आता आम्ही जेवण करतो, मामा येतील तोपर्यंत. दादूला माहिती आहे आज मामाच्या घरी जायचे, त्याच्यामुळे दादू आज लय लवकर उठला. खुशी देख रहे हो विनोद, इतक्या लवकर उठत राहते का? हां, अजून बाबा येणार आहे, जेवण करायचं त्यांना, मग जायचंय. तसं भामटा झाला रे लगेच. चल चल दादू, चल चल म्हणल्यावर पा कसं लगेच वरती पाहतो. लय आनंद होता म्हणजे दादूला, बाई भूर जायचंय. हा ना दादू. तर जेवण वगैरे झालंय आणि माझं पण आवरलंय. काना पण उठलाय आताच, दीदीने आवरलं आणि मग मी पण आवरून घेतलं आता. आणि मामा आले की त्यांचं जेवण वगैरे होईल आणि मग आम्ही निघू. आणि मला इथे इतकी मोठी पिंपल आली की माझं कपाळच सुजल्यासारखं दिसते, असं टेंगुळ आल्यासारखं दिसते. काय इतकं तोंडाला काय 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 कुठं कुठं काय. पण आपले जे ब्लॉग्स असतील ते माहेरचे ब्लॉग्स असतील. आता किती दिवस काय ते नाही माहिती, अजून किती दिवस सुट्टी ते पण नाही सांगता येणार. जितक्या दिवस असेल तितक्या दिवस आता माहेरचे ब्लॉग येतील, तर एन्जॉय करा. लई गोड गोड दिसतंय बर का. कुठं चालला रे? हा, कुठं चालला? अगो बाईले गोड गोड दिसतो राहिली बर का माझी दादू. दादू आणि मी मॅचिंग मॅचिंग झाले नाही. आजील मान मी कसं दिसतोय. ये माझा दादू आणि मी मस्त रेडी झालोय. दादू कुठे जायचंय आपल्याला सांग बरं. का ना बोलतच नाही आज. भाऊ खवरायला बरं का, त्याला माहिती मला फिरायला जायचं.
आमच्या बॅगा वगैरे बाहेर आणल्या आहे. कानाचा भीम पण घेऊन चाललोय तेवढाच त्याला सोबत. दादू बघतोय काय काय घेतलं. अरे कटरीना उडून चालली. कॅटरीना पण घेतली बरं का दादू. चलो आजीला करमणार नाही भाऊ आता. आजीला करमणार नाही आता है ना. ई दादू राहतो तू आजीजवळ. हा जायचंच नाही तो म्हणून मम्मी जायचं नाही अजिबात जायचं नाही नाही तर मी राहून घेईन मग तुला तू इथं राहायचं आम्ही जाऊ. हा नाही तर उलटा व्हायला बस एकटा उलटा होईल नाही तर असं हा नाही पण जाऊन जाणार कडे दादा नाही ते मम्मी चाल ना चल ना. काकी तू कधी जाणार आहे मला पण यायचं तुझ्या संग एवढ्यांसोबत जायचं सुट्टीला. आजी गेली का आजी सोबत अबी. निष्ठा फिरतीवर निसता दौरा बाय बाय आजीला म्हणा बाय 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 बाय. ना चाललं त्याच्या मामाकडे तुम्ही चालला तुमच्या मामाकडे. बाय बाय दादू. येतो का तू तिकडं. चाल त्या मामाच्या घरी. चाल 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 आमचा चाल म्हणा तिकडे चाल बाई चाल. काकीला म्हण, तूच चाल आमच्या बरोबर. चाल म्हणा आमच्या बरोबर आराम करायला. चाल म्हणा. वेलकम होम. गुबे कुठं गुब्या गेला गेला. कुठं रडत होता यायला. फायनली सुट्टी चालूच आहे. रडत होता हा? रडत होता तो. माग लागला गेले ते. चला. मोबाईल मध्ये लिहायला पण का ना माग लागला होता. पप्पा मला घ्यायला आले नाही तर मग तो मी गाडीतून उतरली त्याला म्हटलं अरे इकडं चालली. तो रडायला लागला होता. हात करायचं पुढं घे. घरी आल्यापासून मी इथं बसली तर इथंच बसलेली. इथंच लोळते आणि इथंच उठते. मम्मी पप्पा ते आता गेले. चहा वगैरे घातला आणि मम्मी पप्पा गेले त्यांच्या कामाला. म्हणजेच गाईंचा चारा न्यायचा होता त्यांना आणि गाईंचं दूध वगैरे काढायचं होतं तर ते तिकडे गेले. आता मी थोडा वेळ इथंच मोबाईल बघते आणि मग ते आल्यावर गप्पा मारीन. माझं तोंडच इतकं दुखतं आहे ना की मला बोलताच येत नाही व्यवस्थित. पूर्ण एक साईड माझी सगळी सालून निघलेली. म्हणजे काय सांगू. माझ्या बोलण्याच्या लिपसिंगवरूनच तुम्हाला कळत असेल की काय होत असं. कोणीतरी एकदा अनुभव घेऊन पा. कारण म्हणजे जनरली मला तोंड येतं. आय थिंक माझं हे जेनेटिक आहे. कारण माझ्या मम्मीच्या पप्पांना पण यायचं माझ्या मम्मीला पण येतं आणि मला पण येतं. सारखंच येतं मला पण ह्यावेळेस इतकं डेंजर आलं आहे ना का माझी हालत इतकी बेकार झाली. मला व्यवस्थित खाता पण येत नाही. काहीच नाही. मी कधी पेज नाही म्हणजे मी पेजच नाही पेलेली कधी. मला दिदीसोबत आता पेज पण प्यावं लागायची. कारण बाकी भाजीपोळी तर एवढी खाताच येत नव्हती. जेवूशी त्याला वाटायचं पण खाताच येत नव्हतं एवढं. आणि जे खायचे ना ते बी असं म्हणजे खायचे मी माझं जेवढं जेवण तेवढं पण पोट भरल्यासारखं नव्हतं वाटत. कारण जिभेला काही समजतच नव्हतं ना मी काय खाते काय नाही. आता मम्मीला सांगितले मला वरण भातच कर साधा. त्यानं तरी मला खाता येईल पटपट गिळता येईल. एक तर तो आवडतो पण जास्त पण मग त्याच्यापेक्षा खाणं महत्त्वाचं आहे गिळणं महत्त्वाचं आहे. तर इकडून तर खाते येतं. इकडून खाल्लं का झालं कामच झालं. मग पाणी पिल्याशिवाय एक पर्यायच नाही. इतकी डेंजर हाल झाली. आता पप्पा गोळ्या आणणार आहे. तिकडं तर बाकी सगळे मला थकून गेले. दादा सुनील त्या दिदी सगळे मला सांगून थकले की बाई दवाखान्यात जा गोळ्या घे. पण मी बिलकुल ऐकलेलं नाही त्यांचं. मी नाहीच म्हणले आणि गेलेच नाही दवाखान्यात. आणि आता इथं आल्यावर पण रेटवते. पण असं वाटतंय आता मी गोळ्या घ्यायला पाहिजे. कारण मला बोलायला पण जास्त त्रास होतो आहे आणि जेवायला तर होतोच आहे. तेव्हा कायच. आमचे बंधू आलेत कॉलेजवरून. बघा अवतार बघू शकता. या स्वागत आहे तुमचं आमच्या घरात. तोंड पाहिलं का रक्षात एकदा. एवढा अवतार करून तू कॉलेजला जातो. ब्रेकअप झालं काय तू. काय बोलते आता पडू द्या आता. आधी तर नाही चांगलं जायचं रे. आता लईच अवतार करून जातो. मम्मीचा चालली स्वयंपाक आणि मम्मीने माझ्यासाठी
वरण भात बनवला आहे कारण मला खाता येत नाही. आणि तिच्या मुलासाठी तिने बनवली रशीची भाजी. मला तर कोरडी खायची होती पण त्याला रशीची खायची होती, त्याच्यामुळे तिनं रशीची बनवली. आणि मला पण कोरडी भाजी बनवली. मला तर खाता नाही येत पण तरी बनवली. थोडी थोडी दोघांना पण. हां त्याला आज पातळ खायची होती बाजरीच्या भाकरी बरोबर, हां. त्याच्यामुळं. आणि इथं डाळ, इथं भात. आणि आमची आजी बाबा दिसत नसेल तुम्हाला कारण आमची आजी बाबा गेले आत्यांच्या घरी. म्हणजे माझ्या आत्यांच्या मुलीला बाळ झालं, तर आत्या गेल्या पुण्याला तिच्याकडं आणि मामा इथंच आहे. तर मामा एकटेच आहे आणि त्यांना जेवण वगैरे बनवायला कोणी नाही आहे. तर आजी जाणार होती, मग बाबा पण इथं असतं, मग त्यांना चेंज असं काही नसतं. बाबा कुठं जात नाही, पाय दुखतं त्याच्यामुळं. मग बाबा पण गेले आजीसोबत, ते दोघं पण गेले 10-12 दिवसासाठी. तर त्यामुळं मम्मी पप्पा देवी आणि मी आम्ही चौघंच घरी.